अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड, युवराज संभाजी छत्रपती महाराज शिवराज्याभिषेक सोहळा, भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन 6 जून, लोकोत्सव, धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा व सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा ठरणार मुख्य आकर्षण. ऐतिहासिक सोहळ्याच्या हेतूने प्रतिवर्षी 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रांगणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. याही वर्षी आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 11 वर्षापासून जो उपक्रम आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या ठिकाणी येणारे स्वयंसेवक असतील, त्या ठिकाणी येणारे ड्रायव्हर असतील, पोलीस बांधव असतील, या सर्व शिवप्रेमींची आणि स्वयंसेवकांची 5 तारखेला सायंकाळी व 6 तारखेला दिवसभर जेवणाची व्यवस्था आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते. साधारणतः याही वेळेस 50,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, आमच्या काही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करत आहोत. आणि युवराज संभाजीराजे छत्रपतींचे आम्ही आभार मानतो की त्यांनी गेल्या 11 वर्षापासून चित्त दरवाजाला अन्नछत्र करण्याची परवानगी आम्हाला या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही करत असतो. या ठिकाणी 4 तारखेलाच स्वयंसेवकांचे आणि सर्व अन्नधान्याचे वाहन या ठिकाणी रायगडला रवाना होणार असून 5 तारखेला या ठिकाणी बसेसद्वारे स्वयंसेवक त्या अन्नदानासाठी जाणार आहेत. धन्यवाद. दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार होणार आहे. त्यामध्ये नाशिककर खरंच भाग्यवान आहात की आपल्याला होळीच्या माळामध्ये सजावटीचं काम आपल्याला मिळालेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे आपण ते करत असतो. निश्चितच यावर्षी नाशिककरांना तो मान पुन्हा मिळाला आहे. तर मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करेल की आपण सर्वजणांनी नाशिकमधनं आज लाखो लोक तिथं येत असतात, आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि आमच्या सर्व समिती जर काही असेल त्यांना येण्यासाठी तर आम्ही निश्चितच त्यांची व्यवस्था आम्ही करूया. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड, मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे, त्याचप्रमाणे युवराज शहाजीराजे छत्रपती व राणीसाहेब संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडत असतो. याही वर्षी 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे 5 तारखेला व 6 तारखेला हा कार्यक्रम असतो. 5 तारखेला सर्वप्रथम युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती हे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे पाचाडी येथे समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ होतो. त्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज व 14वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे व शहाजीराजे सर्व शिवभक्तांसोबत गड चढायला सुरुवात करतात. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडतो. व त्याचप्रमाणे 6 तारखेला 5 तारखेचे कार्यक्रम असतात. होळीच्या माळावरती युद्धकलेचं प्रशिक्षण असतं. त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असतो. हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे हे सर्व आलेल्या शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता. हा कार्यक्रम अशा प्रकारे 5 व 6 तारखेला पार पडतो. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्हा नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला होळीच्या माळ सजावटीचं सर्व मान मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या नाशिकच्या गोदावरीचं पाणी, त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ताचं पाणी हे अभिषेकासाठी वापरलं जातं व मोठ्या उत्साहात त्र्यंबकचे असतील, नाशिककर असतील, हे ते पाणी रायगडापर्यंत पोहोचवता व हा मान पारंपरिकरित्या पुन्हा एकदा नाशिकला मिळाला. त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानतो व सर्व नाशिककरांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने दुर्गराज रायगडावर उपस्थित राहावं. ज्या स्वयंसेवकांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी समितीतील कुठल्याही सदस्याशी संपर्क करून आपलं नाव नोंदवावं व त्यांना निश्चितपणाने तिथे स्वयंसेवक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. व नाशिककरांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वी झालेला स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.